अगदी काही क्षणामध्ये अशोक चव्हाण यांची पत्रकार परिषद सुरू आहे. थेट जाऊयात. करण्यात आलेली असं माझं स्पष्ट मत आहे. निवडणुकीसाठी हा सगळा निर्णय हा काही न पाहता हा निर्णय झालेला आहे. निवडणुकीला फायदा व्हावा या अनुषंगाने अशा प्रकारचे निर्णय या मंडळींनी त्यावेळेस घेतलेले आहेत. तर आगामीला 16 मे पासून औरंगाबाद आणि बीड येथे पहिल्यांदा मोर्चा सुरू होतोय. जसं महाराष्ट्रामध्ये यापूर्वी मोर्चेच काढले गेले होते तशी मोर्चा काढण्याची घोषणा बीडमध्ये होती. तर या मोर्चा सध्या तर कोरोनाची या सगळ्या पार्श्वभूमीवर आता राजकीय आरोप प्रत्यारोप दिसत आहेत, पण याच्याबाबतचा निकाल कुठेच अंतिम होताना दिसत नाही. आणि आपण जो सांगताय की मागासवर्गीय आयोगाकडे जाऊन केंद्राचं जायचं, यापूर्वी वेगवेगळ्या राज्यांनी केंद्रातल्या मागासवर्गीय आयोगाकडे भूमिका मांडली पण ती रिजेक्ट केली गेलेली आहे. आपल्याला शिफारस करण्याचा अधिकार आहे. आता सुप्रीम कोर्टानेच जजमेंट दिलं असल्यामुळे आता हे नवीन जजमेंट कालच आलेलं आहे. हे त्यामुळे हा जो मार्ग त्यांनी सांगितलेला आहे की कुठल्याही राज्याला कुठल्याही सामाजिक घटकाला मागासलेपण असल्याचा निर्णय घेण्याचा अधिकार राहिलेला नाही. तो अधिकार आता केंद्राकडे आहे. केंद्राकडे तुम्ही पाठवू शकता. केंद्रीय मागासवर्ग आयोग जो आहे तो ह्याच्यामध्ये निर्णय घेईल आणि तो अंतिमरित्या राष्ट्रपतीच्या मान्यतेकरते जाईल अशी त्यांनीच काल सुचवलेला सगळा जजमेंटचा भाग आहे. त्यामुळे राज्याला अधिकारच राहिलेले नाही ते स्पष्ट आहे. परंतु पार्लमेंटरी कमिटी एक म्हणते, सुप्रीम कोर्ट एक वेगळं जजमेंट देतं आणि अशा सगळ्या पार्श्वभूमीवर मग आता शेवटी सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटवर मी काही टिप्पणी करू शकत नाही. इट इज द लॉ ऑफ द लँड. त्यामुळे सुप्रीम कोर्टाचा निर्णय झाला असताना तो फॉलो करणं किंबहुना मग आता पार्लमेंटने निर्णय घ्यावा. माझं म्हणणं आहे की पार्लमेंटने निर्णय घ्यावा आणि राज्याचे अधिकार अबाधित ठेवण्याच्या बाबतीमध्ये ते निर्णय घ्यावा ना. पार्लमेंट सेशन सुरू होईल. राज्याचे अधिकार अबाधित ठेवायचे असतील तर राज्याच्या जे फेडरल स्ट्रक्चर या देशाचं आहे ते लक्षात घेऊन राज्याचे अधिकार, केंद्राचे अधिकार, राज्यात ते तुम्ही म्हणला तुमच्या मंत्र्यांनी घोषणा केली होती त्यांच्या वेळेस की राज्याचे अधिकार आम्ही काढून घेत नाही. ज्यावेळेस 102वी घटना दुरुस्त झाली त्यावेळेस हा प्रश्न विचारला गेला होता आणि त्यांनी सांगितलं राज्याचे अधिकार अबाधित आहे. सुप्रीम कोर्टाने वेगळंच म्हटलेलं आहे. त्यामुळे तुम्हाला हे करून घ्यायचं असेल तर अजून राज्याचे अधिकार तुम्ही साबित ठेवा आणि राज्याकडे पाठवा पुन्हा, तरी आम्हाला आमची हरकत नाहीये. आणि तुमच्याकडेच ठेवायचे असतील तर आम्ही तिकडे पाठवून देऊ. तुम्ही वर शिफारस करा राष्ट्रपतींकडे. काल प्रेस कॉन्फरन्स झाल्यानंतर विरोधी पक्ष नेत्यांनी पुन्हा प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि त्यांनी एक असा आरोप केला आहे की कायदा जर टिकला असता तर त्याचं क्रेडिट पूर्णपणे भाजपला मिळालं असतं, त्यामुळे या सरकारने हा कायदा तोटा टिकू दिला नाही. कायदा जर टिकला असता तर तुमच्या वेळेस क्रेडिट तुम्हाला मिळालं. आम्ही काही विरोध केला त्यावेळेस. माझा प्रश्न सरळ आहे. तुमचं सरकार असताना सभागृहामध्ये तुम्ही निर्णय घेतला, विना चर्चा हा कायदा पारित झाला. आम्ही त्यावेळेस विरोध, तुम्हाला क्रेडिट मिळतं म्हणून विरोध केला का आम्ही त्यावेळेस? आम्ही सभागृहामध्ये विरोधी पक्षात असताना सुद्धा आम्ही एकमताने हा कायदा पारित केला. मग त्यावेळेस तुम्ही म्हणाला का की तुम्ही विरोध केला, तुम्हाला क्रेडिट आम्हाला क्रेडिट द्यायचं नव्हतं तर मग तुम्ही विरोध त्यावेळेस केला असं म्हणाल? आम्ही संधी दिलीच नाही त्यांना. आम्ही भूमिका स्पष्टच घेतली. हा मराठा समाजाचा प्रश्न आहे आणि म्हणून एकमताने तो निर्णय आम्ही घेतला. आणि आजही आमची अपेक्षा तीच होती तुमच्याकडून. पण तुम्हाला मुख्यमंत्र्यांनी निमंत्रित केलं. चर्चेमध्ये तुम्ही सहभागी झालात, तुम्ही सुद्धा आलात, पण फक्त ही चर्चा मध्ये सहकार्याची भावना होती आणि बाहेर मात्र विरोध करायची भूमिका तुम्ही स्वीकारली. हे योग्य नाही आमचं मत आहे. अजूनही आमचं मत हेच आहे की समाजाचं हित लक्षात ठेवा आणि समाजाला न्याय द्यायचा असेल तर केंद्रामध्ये तुमचं सरकार आहे. चला क्रेडिट तुम्ही घ्या. आमचं म्हणणं आज आहे क्रेडिट पाहिजे तुम्हाला, तुमचं क्रेडिट तुम्ही घ्या, हरकत नाही. पण हा प्रश्न मार्गी लावण्याकरता केंद्रातल्या तुमच्या सरकारला भाग पाडा आणि राष्ट्रपतींच्या माध्यमातून हा प्रश्न मार्गी लावण्याच्या बाबतीत काहीतरी सकारात्मक पाऊल तुम्ही उचला. नुसती राजकीय विधानं तुम्ही करू नका. कायद्याच्या चौकटीमध्ये जजमेंटमध्ये जे विषय आले आहेत त्यावर तुम्ही काहीतरी भाष्य करावं अशी आमची अपेक्षा आहे. सरकार गंभीर नाही, सरकारने पाहिलं नाही, वकील हजर आहे, या सगळ्या या गोष्टीला काही अर्थ नाही आहे. टॉक ऑन लिगल पॉईंट्स. तुमच्याकडे कायदेशीर काही मुद्दे आहेत त्याच्यावर तुम्ही बोला ना. काय कायदेशीर मुद्दे तुम्ही काहीच बोलत नाही आणि फक्त राजकीय स्टेटमेंट्स तुम्ही जे करता हे उचित नाही. आमचं म्हणणं एवढंच आहे. सर, परत एकदा या संदर्भात स्टडी होणार आहे का? मराठा समाज सोशल इकॉनॉमिकली बॅकवर्ड आहे अशा पद्धतीच्या काही सूचना सरकारला अधिकाऱ्यांकडनं मिळाल्या? असे काल त्यांनी जे म्हणालं की द गायकवाड कमिशन हॅज फेल्ड टू एस्टॅब्लिश द बॅकवर्डनेस ऑफ द कम्युनिटी इन टर्म्स ऑफ म्हणजे एक्स्ट्राऑर्डिनरी सर्कमस्टन्सेस कुठले प्रूव्ह करू शकलेलं नाही असं विधान त्याच्यामध्ये आहे. तर एक्सेप्शनल अँड एक्स्ट्राऑर्डिनरी सर्कमस्टन्सेस हा विषय काल आलेलाच आहे. त्यामुळे आता या सगळ्या म्हणून सांगतोय की आता जजमेंट 550 पानाचं जजमेंट आहे.
त्या जजमेंटवर प्रत्येक ठिकाणी काय कायदेशीर मुद्दे आता समोर येतात त्यावर बरंचसं अवलंबून राहणार आहे. पण शेवटी आजच्या जजमेंटप्रमाणे तर आता हे केंद्राच्या अखत्यारीत गेलेलं आहे आणि केंद्राचा मागास आयोग आहे त्यांनी या विषयावर शिफारस करायची आहे आणि मग शेवटी राष्ट्रपतींकडे जायचं. आता असा रूट त्यांनी सजेस्ट केलेला आहे असं माझं मत आहे. पण त्यांनी जे म्हटलंय की ज्या पद्धतीनं त्यांना न्याय मिळायला पाहिजे होता किंवा जे रिपोर्ट सबमिट केला आहे त्यामध्ये ते अपवादात्मक परिस्थितीमध्ये असं देता येत नाही, तर परत एकदा या संदर्भातलं आपण रिपोर्ट किंवा कमिशन तयार करणार आहोत किंवा सुप्रीम असं आहे की मी असं आहे की कोर्टाचे जे ऑब्झर्वेशन्स आहेत त्याची काय पार्श्वभूमी आहे समजून घ्यावं लागेल. एकदम कुठल्या निष्कर्षास मी पोहोचत नाही याकरता की गायकवाड कमिशनच्यावरच त्यांनी प्रश्नचिन्ह सुप्रीम कोर्टाने उपस्थित केलेलं आहे. त्यामुळे बरं गायकवाड कमिशन का आम्ही नेमलं नव्हतं, मागील सरकारच्या काळातच बरं नेमला गेलं होतं आणि फडणवीसांनी सांगितलं की माझा कायदा फुलप्रूफ आहे, सगळ्या कायद्याच्या चौकटीमध्ये टिकणारा आहे. हे त्यांचं स्टेटमेंट ऑन द फ्लोर ऑफ द हाऊस बाहेर सुद्धा. आमचं म्हणणं की बाबा हे फुलप्रूफ होतं तर मग कुठे चुकलं हा प्रश्न, कारण सुप्रीम कोर्टाने ह्याच्या विरुद्ध निकाल दिला असल्यामुळे कुठेतरी काय लॅक्यून राहिला का हा त्यातला विषय आहे. 102 घटना दुरुस्तीनंतर आपल्याला अधिकार राहिले नाही तरी सुद्धा हा कायदा केला गेला. म्हणजे त्यावेळेला फडणवीसांना किंवा भाजप सरकारला माहित होतं का ही घटना दुरुस्ती झालेली आहे, आपल्याला अधिकार नाही, तरी हा त्यांनी कायदा रेटला? असं आहे की इग्नोरन्स माहीत नाही न पाहताच काही रेटून न्यायचा प्रयत्न केला किंबहुना मग राजकीय खेळी होती का, निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काही निर्णय झाले का, असाही विषय होता. सर प्रश्न असा आहे की आपल्या ह्या आरक्षणाला स्थगिती मिळाल्यामुळे अनेक जी नियुक्त आहेत म्हणजे त्यांच्या परीक्षा झाल्या होत्या, फक्त नियुक्त झाल्या होत्या DYSP असेल किंवा तहसीलदार, आता त्या नियुक्तांचा मार्ग मोकळा होतोय का? आणि ज्या आता SCBCच्या ज्या जागा आहेत कारण आरक्षण नसल्यामुळे मग त्यांचं काय होणार आहे, काय म्हणतात? कोर्टाने काल सांगितलेलं आहे की स्थगिती मिळायच्या अगोदरच्या अपॉइंटमेंट्सला कुठला बाधा येणार नसल्याचं कालचं कोर्टाच्या जजमेंटचा भाग आहे. त्यामुळे आता या जजमेंटमधला निष्कर्ष जो आहे तो लक्षात ठेवून अपॉइंटमेंटची जी प्रक्रिया त्या अपॉइंटमेंटच्या व्याख्येमध्ये बसते ती पूर्ण होत असेल तर आमचाही प्रयत्न राहील तो. मग आता MPSC परीक्षा आता कोरोनाचा काळागाव कमी झाल्यानंतर MPSC परीक्षेला स्थगिती दिली किंवा इतर रिक्रुटमेंट जे बंद झाले नाही, असं आहे की MPSCच्या परीक्षा किंवा अन्य परीक्षा कॉलेजच्या शाळेच्या वगैरेच्या पुढे गेलेल्या आहेत, या सगळ्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुढे गेलेल्या आहेत. याच्यात कुठलाही राजकीय हेतू नव्हता. त्यामुळे परीक्षा घेण्याचा विषय जो आहे तो कोरोनाशी निगडीत आहे. त्यामुळे एकेका वर्गात पाहतो आपण मुलं एफेक्ट होऊ लागलेले आहेत, मोठे स्टुडंट्स एफेक्ट होऊ लागलेले आहेत, सर्व्हिस कमिशनच्या परीक्षा सुद्धा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. त्यामुळे त्याचा काही संबंध असं मला वाटत नाही. हा कोरोनाशी निगडीत विषय असल्यामुळे तेवढा विषय तसा हाताळला लागला. SCBCला तर आता परवानगी नाहीच आहे ना. आता EWS हा एकच मार्ग आपल्यासमोर आहे. जोपर्यंत ह्याच्यावर निर्णय होत नाही तोपर्यंत SCBCच्या ऐवजी EWS इकॉनॉमिकल विकर सेक्शन आहे तो आपल्याजवळ मार्ग आज ओपनच आहे, जो केंद्राने कायदाच केलेला आहे. सर जो विरोधकांकडून कायम आरोप केला जातो की या सगळ्या सेन्सिटिव्ह विषयामध्ये चर्चेला बोलवलं जात नाही, आता याच्या बाबतीत पुढील जे काही पावलं असतील त्यामध्ये सर्वपक्षीय बोलवणं आता मुख्यमंत्र्यांशी याविषयी चर्चा करावी लागेल. पहिल्यांदा या जजमेंटमधून काय निघतंय बाहेर, डिटेल्स कायदेशीर लीगल मुद्दे काय आहेत हे सगळे बारकाईने पाहावे लागतील. म्हणजे जजमेंट हे 550 पाने असल्यामुळे त्याला भरपूर त्याच्यामध्ये बारकाईने त्याचे इम्प्लिकेशन्स काय आहेत, काय परिणाम आहेत, काय मार्ग आपल्याकडे उपलब्ध आहेत, कायदेशीर काय मत आहे, हे सगळं एक्झामिन केल्यानंतरच पुढे जावं लागेल ना. उगाच त्याच्यामध्ये काही बोलण्यापेक्षा जे प्राथमिक कालचं जजमेंट आहे ते फार त्रोटक किंवा माहिती जेवढी आहे ती फार कमी आलेली आहे. डिटेल जजमेंटमध्ये बऱ्याचशा गोष्टी आता समोर आलेल्या आहेत. ते सुद्धा मी त्याच्यात तुम्हाला मी निश्चितच मीडियाशी बोलून संवाद साधेल. परंतु त्या जजमेंटमधले जे विषय आहेत ते हाताळूनच मग पुढे याच्या बाबतीमध्ये काही वाच्यता करता येईल. त्यामुळे तुम्ही आता पहिल्यांदा बोललात की महाराष्ट्रामध्ये काही चितावणी करण्याचा प्रयत्न आहे, असं काही प्रूफ आहे का की खरंच? हे ठिकठिकाणी पोलिसांनीच सांगितले ना, ठिकठिकाणी काही ठिकाणी पुतळे जाळण्याचा प्रयत्न झाला, काही ठिकाणी मोर्चे काढण्याचा प्रयत्न होतोय, काही ठिकाणी लोक पोरं जमवायचा, मुलं जमवायची, त्यांना काहीतरी विधानं ती जाऊन करायची, असे भाजपच्या काही लोकांनी केल्याची विधानं समोर आलेली आहेत. सर रवींद्र म्हणाले की प्रत्येक वेळेला केंद्राकडे बोट टाकलं होतं, आलं अंगावर घेऊन ढकललं केंद्रावर, अशा प्रकारचं वाक्य होतं. आलं अंगावर ढकललं केंद्रावर नाहीये, हे जे काही ते दरेकरांनी जजमेंट वाचावं. मी तर म्हणजे अशी फक्त पॉलिटिकल विधानं करण्यापेक्षा सुप्रीम कोर्ट जजमेंट वाचा आणि जजमेंटच्या आधारावर उत्पन्न झालेले जे काही लीगल मुद्दे आहेत
त्याच्यावर तुम्ही काहीतरी भाष्य करा, अशा वेग स्टेटमेंट्स तुम्ही करू नका, अशी माझी विनंती ही विरोधी पक्ष नेत्यांना राहील. सर, लॉकडाऊन नंतर राज्यभरामध्ये आंदोलन करण्याची भूमिका काही मराठा नेत्यांनी घेतलेली आहे, या संदर्भामध्ये असं आहे. आता हा विषय कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहे, हा विषय सेक्शन 144चा विषय आहे, हा विषय लॉकडाऊनशी निगडीत आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या महाराष्ट्रात मोर्चे निघायचे वगैरे, पण तो आजचे निर्बंध एका वेगळ्या म्हणून मी म्हणालो की याचा फायदा म्हणजे बंगालमध्ये, आसाममध्ये, इतर केरळामध्ये निवडणुकीच्या वेळेस जे काही प्रचंड गर्दीसाठी आणि ज्याला सुप्रीम कोर्टाने खूप तामिळनाडूमध्ये आक्षेप व्यक्त केले होते, ते तरी किमान त्याचं लक्षात ठेवा. आज लोक मरत आहेत, तिथे संसर्ग होऊ नये म्हणून सोशल डिस्टन्सिंगच्या गोष्टी आपण करतोय आणि दुसरीकडे राजकीय फायदा उचलण्याकरता आम्ही जर करतोय. हा लढा हा एकमेकांशी नाही आहे. तर हा सगळा विषय जो आहे तो कायदेशीर विषय आहे आणि कायदेशीर विषयासाठी आंदोलन कोणावर करणार तुम्ही? विषय असा आहे, आंदोलन करायचं म्हणजे राजकीयच तुमचं भूमिका आहे. त्यापेक्षा जजमेंट वाचा आणि काय घडलं जजमेंट दुसऱ्यावर तुम्ही विषय टाकण्यापेक्षा तो एकदा तुम्ही स्वतःचं आत्मपरीक्षण करावं, अशी माझी अपेक्षा आहे आपल्याकडून. सर, एक विचारायचं की हे तुम्ही सगळे म्हणता, याचा अर्थ विरोधक मुद्दामून राजकीय अस्थिरता राज्यामध्ये करू पाहतात, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न करू, हे कसे स्वरूपाचे नाही, प्रयत्न हा राजकीय हेतून फायदा उचलण्याचा नक्कीच दिसतोय मला. हे जजमेंट काही सरकारने घेतलेला निर्णय नाही आहे. सरकारने बाजू तर मांडलेलीच आहे बाजूने. निर्णय सुप्रीम कोर्टाचा आहे, तर सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर तुम्ही कोणाच्या विरुद्ध लढा उचलता, हा खरा प्रश्न आहे या ठिकाणी. मेरा आज कोई ऐसी खबर आई है कि कई ज़िलों में राजनीतिक गतिविधियां शुरू हुई है. मराठा आरक्षण के संदर्भ में कल जब सुप्रीम कोर्ट ने फैसला सुनाया है, उस फैसले के खिलाफ जगह जगह पर लोगों को उकसाने का प्रयास किया जा रहा है. लोगों को पॉलिटिकली इकट्ठा करके सरकार के खिलाफ में बयानबाजी, हिंसा और कुछ करने के बारे में वहाँ पर लोग उकसाया जा रहा है. तो मेरी ये हमारे विरोधी पक्ष के भाइयों से ये विनती है कि कृपया इस जजमेंट का राजनीतिक फ़ायदा मत उठाइए. इस जजमेंट के द्वारा राजनीति करने की जो आपकी जो प्रयास है उसको आप रोकिए, लगाम लगाइए. महाराष्ट्र के मौजूदा कोविड की परिस्थिति को ध्यान में रखते हुए और चुनाव में जैसे इस चीज़ का जो आप लोगों ने प्रदर्शन किया है कई राज्यों में, रैलीज, पब्लिक फंक्शंस, मीटिंग्स लेकर, उससे जो कोरोना का इतना बड़े पैमाने पर फैलाव हुआ है, कृपया वो ध्यान में रखते हुए राज्य में कोई भी गतिविधि ऐसा मत कीजिए जिससे कोविड की इस परिस्थिति में जो आज हम लोगों ने बिल्कुल कंट्रोल में लाने का प्रयास है उसमें बाधा हो जाए, नुकसान हो जाए, ऐसा कोई काम ना हो. मेरा ये भी प्रयास है आपसे ये है कि कृपया राजनीतिक तौर पर इस विषय को हैंडल करना उचित नहीं है. हम लोगों ने जितना प्रयास करना था कर लिया. सुप्रीम कोर्ट ने सबसे अच्छे वकील वहाँ पर दिए, सीनियर काउंसिल्स दिए, आर्गूमेंट्स अच्छी हुई और खुद सुप्रीम कोर्ट ने उसके बारे में प्रशंसा की है कि बहुत अच्छी तरीके से इस बात को पेश किया गया है. ऐसा होते हुए जब जजमेंट आता है तो उस जजमेंट के बारे में, सुप्रीम कोर्ट के जजमेंट के बारे में अगर टिप्पणी आपको करना है तो उचित नहीं है. हाँ, रास्ते बताए गए हैं. रास्ता हमारे सामने ये है कि 102 अमेंडमेंट जो कॉन्स्टिट्यूशन का हुआ है, उस अमेंडमेंट के तहत अभी राज्य को कोई भी समाज के सामाजिक बैकवर्डनेस डिक्लेयर करने का उसको अधिकार नहीं रहा है कोई भी स्टेट को. अमेंडमेंट होने के बाद में ये सब अधिकार अभी केंद्र सरकार के पास चले गए, सेंट्रल बैकवर्ड कमीशन के पास चले गए हैं और सेंट्रल बैकवर्ड कमीशन ने कोई भी समाज को बैकवर्ड ठहरा के फिर वो राष्ट्रपति महोदय के कंसेंट के लिए या उनके परमिशन के लिए भेजा जा सकता है. ये आपात स्थिति की जो बात की गई, गायकवाड़ कमीशन के रिपोर्ट को भी जो है वो सुप्रीम कोर्ट ने नहीं माना है, तो क्या फिर एक बार स्टडी सोशली बैकवर्ड है मराठा समाज महाराष्ट्र में, इसके लिए राज्य सरकार करेगी? देखिए, बैकवर्डनेस के बारे में तो जब अधिकारी आपके पास नहीं रहा तो ये अधिकार जब सेंट्रल बैकवर्ड कमीशन को दिया गया तो ये नया जजमेंट आने के बाद में इसके बारे में लीगल ऑप्शंस सामने ध्यान में रखने पड़ेंगे. पर स्टेट रेकमेंड जरूर करेगी, चाहे वो कमिशन स्टेट का रहे या नहीं रहे. केंद्र सरकारनं आरक्षणाचा निर्णय घ्यावा असं चव्हाण यांनी म्हटलेलं. राजकीय फायद्यासाठी चुकीचं विधान करू नका असं देखील अशोक चव्हाण यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना आता म्हटलेलं आहे. मराठा समाजानं कुणाच्याही चिथावणीला बळी पडू नका असं देखील आवाहन त्यांनी केलेलं आहे.